इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. चला इंग्लिश ग्रामर शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक नॉलेज ऑफ इंग्लिश. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक इंग्रजी शब्द, छोटी छोटी वाक्य आपल्या कानावर पडत असतात. अगदी काहीच इंग्रजी भाषा न समजलेले लोकसुद्धा थँक्यू, सॉरी हे शब्द सहजपणे वापरतात. तर इंग्रजी भाषा शिकण्यापूर्वी असेच काही शब्दप्रयोग, वाक्य हे आपल्यालाही वापरता आले पाहिजे, ज्यामुळे इंग्रजी भाषेची आपली भीती कमी होऊन आपल्या इंग्रजी भाषेबद्दलचा आत्मविश्वास वाढेल. याकरता काही शब्दांची उजळणी आजच्या भागामध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत When we meet someone, we say. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? तर बघूया. पहा, एखाद्याला आपण जेव्हा भेटतो तेव्हा हॅलो, अहो, अरे, नमस्कार या अर्थाने आपण हॅलो हा शब्द वापरतो. त्यानंतर हाय, हाय असा अर्थही अहो, अरे, नमस्कार या अर्थाने हाय हा शब्द वापरला जातो. तर हाय हा शब्द आपल्या मोठ्यांसाठी आपण वापरत नाही, तर आपल्या समवयस्क म्हणजे आपल्या बरोबरीच्या मुलांसाठी किंवा आपल्या बरोबरीच्या मित्रांसाठी किंवा आपल्यापेक्षा लहान व्यक्तींसाठी आपण हाय हा शब्द वापरतो. त्यानंतर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जर आपण सकाळी कोणाला भेटलो तर आपण त्यांना गुड मॉर्निंग असे म्हणतो. गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात, तुमची सकाळ चांगली जाओ अशा अर्थाने गुड मॉर्निंग हा शब्द आपण सकाळी भेटल्यावर वापरतो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून दुपारी जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा गुड आफ्टरनून असे म्हणतो. शुभ दुपार, तुमची दुपार चांगली जाओ. त्यानंतर गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग हा शब्द संध्याकाळी भेटल्यावर आपण वापरतो. शुभ संध्याकाळ, तुमची संध्याकाळ चांगली जाओ या अर्थाने गुड इव्हिनिंग हा शब्द आपण संध्याकाळी भेटल्यावर वापरतो. त्यानंतर आपण जेव्हा खूप दिवसांनी एखाद्यांना भेटतो तेव्हा जर आपल्याला त्यांची चौकशी करायची असेल की तुम्ही कसे आहात, याच्यासाठी हाऊ आर यू हा शब्द आपण वापरतो. हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहे, तर अशा अर्थाने हा प्रश्न वापरला जातो. हाऊ आर यू. तर याचं उत्तरही आपण फाईन, थँक्यू अशा अर्थाने इंग्रजीत देऊ शकतो. फाईन, थँक्यू म्हणजे ठीक, मी ठीक आहे, तुम्ही विचारल्याबद्दल आभार, ठीक, आभार अशा अर्थाने हा शब्द हा वाक्यांश या ठिकाणी वापरला जातो. फाईन, थँक्यू. बघा, आता व्हिडिओच्या या भागामध्ये आपण काय शिकलो, तर सर्वात पहिले कोणालाही भेटल्यानंतर आपण हॅलो असे म्हणतो. त्याचा अर्थ अहो, अरे, नमस्कार असा होतो. त्यानंतर हाय, आपल्या समवयस्क मित्रांना आपण हाय असे वापरतो. त्यानंतर सकाळ, दुपार, संध्याकाळ ज्या वेळेस आपण एखाद्यांना भेटतो तेव्हा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग यापैकी योग्य असा शब्द वापरतो. त्यानंतर एखाद्यांना आपण खूप दिवसांनी भेटलो, त्यांची आपल्याला चौकशी करायची आहे, तुम्ही कसे आहात, तर त्यासाठी हाऊ आर यू हा शब्द प्रयोग करतो. आणि त्याचे उत्तर देताना, हाऊ आर यूचे उत्तर देताना फाईन, थँक्यू, आम्ही ठीक आहोत, विचारल्याबद्दल आभार अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण करतो. तर अशा प्रकारचे काही इंग्रजीमधले शब्दप्रयोग आपण बघितलेत. आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत When someone guest came to our house. जेव्हा आपल्या घरी एखादे पाहुणे येतात तेव्हा तेव्हा आपण कोणते शब्दप्रयोग वापरतो? बघा, पहिल्यांदा तर पाहुण्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे, त्याच्यासाठी आपण वेलकम, वेलकम म्हणजे सुस्वागतम अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरतो. त्यानंतर प्लीज कम इन, कृपया आत या, प्लीज कम इन असा आपण शब्दप्रयोग वापरतो. वेलकम, प्लीज कम इन, कृपया आत या. त्यानंतर हॅव अ सीट, या बसा, हॅव अ सीट या बसा अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण करतो. त्यानंतर लेट्स हॅव सम टी, लेट्स हॅव सम टी आपण चहा घेऊया अशा प्रकारचा शब्द आपण वापरतो. आपण चहा घेऊया अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण करतो. बघा, जेव्हा आपल्याकडे एखादे पाहुणे येतात तेव्हा त्यांचं स्वागत करताना वेलकम, सुस्वागतम,
प्लीज कम इन, कृपया आत या. हॅव अ सीट, या बसा. लेट्स हॅव सम टी, आपण चहा घेऊया. अशा प्रकारचे संभाषण किंवा अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण करतो. तर ह्याचा आपण हे शब्दप्रयोग सरावाने आपल्या तोंडामध्ये येतील. जेव्हा आपण याचा पुन्हा 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 वापर करू, तेव्हा ते शब्दप्रयोग सहज आपल्या लक्षात राहतील आणि आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करू शकू. बघा, आता एखाद्याचा निरोप घेताना आपण कोणते शब्द प्रयोग करतो बघा. बाय, बरं येतो, बाय हा शब्द वापरतो आपण. त्यानंतर बाय किंवा बाय बाय असे दोन्हीपैकी कोणतेही शब्द प्रयोग वापरतो. बाय किंवा बाय बाय दोन्हींचा अर्थ सारखाच होतो. बरं येतो, बाय बाय. त्यानंतर सी यू अगेन असे आपण म्हणतो. सी यू अगेनचा अर्थ पुन्हा भेटूया. सी यू अगेन, बाय बाय, सी यू अगेन, पुन्हा भेटूया. त्यानंतर सी यू, भेटूयात. सी यू, भेटूयात. त्यानंतर हॅव अ नाईस टाईम. हॅव अ नाईस टाईम म्हणजे मजेत वेळ जाऊ दे. हॅव अ नाईस टाईम, तुझा वेळ मजेत जाऊ दे, अशा अर्थाने हॅव अ नाईस टाईम. त्यानंतर गुड नाईट, हे रात्री जेव्हा आपण एखाद्याला भेटतो आणि मग आपण तेव्हा त्याचा निरोप घेतो, तेव्हा शुभरात्री, गुड नाईट अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण वापरतो. तर बघा, जेव्हा आपण एखाद्याचा निरोप घेत असतो तेव्हा कोणते कोणते शब्दप्रयोग आपण वापरतो. तर बाय किंवा बाय बाय, बरं येतो या अर्थाने बाय किंवा बाय बाय असे शब्दप्रयोग वापरतो. सी यू अगेन, सी यू, सी यू अगेन, सी यू, पुन्हा भेटूया, भेटूया या अर्थाचे शब्दप्रयोग आपण वापरतो. हॅव अ नाईस टाईम, यामध्ये तुझा वेळ मजेत जाऊ दे. हॅव अ नाईस टाईम अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण वापरतो. आणि गुड नाईट, रात्री जेव्हा निरोप घेतो तेव्हा गुड नाईट, तर रात्री भेटल्यावर निरोप घेताना शुभरात्री अशा प्रकारचा आपण शब्दप्रयोग वापरतो. आता व्हिडिओमध्ये पुढे बघा. वेन वी कॉंग्रॅट्स ऑर ॲप्रिशिएट्स समवन. बघा, जेव्हा एखाद्याने एखादी गोष्ट चांगली केलेली असते तेव्हा आपण त्याला कॉंग्रॅट्स म्हणतो, त्याचं कौतुक करतो. त्यासाठी आपण कोणते शब्दप्रयोग वापरतो बघा. कॉंग्रॅट्स म्हणजे अभिनंदन. कॉंग्रॅट्स, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे पण अभिनंदन. तर कॉंग्रॅच्युलेशन्सचे संक्षिप्त रूप कॉंग्रॅट्स, दोन्हींचा अर्थ एकच आहे. कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन, तुझं अभिनंदन. त्यानंतर हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे तुझे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, जे हार्दिक अभिनंदन. त्यानंतर एक्सलंट, एखादा जण एखादी खूप चांगली गोष्ट करतो किंवा एखादं खूप सुंदर चित्र एखादा जण काढतो तेव्हा त्याला आपण असं म्हणतो एक्सलंट, अरे उत्कृष्ट चित्र काढलं, एक्सलंट. त्यानंतर वंडरफुल, एखादी कविता एखाद्याने चांगली कविता म्हटली किंवा एखादी गोष्ट सांगितली तर आपण म्हणतो वंडरफुल, आश्चर्यजनक, अरे वा, वंडरफुल. त्यानंतर मार्वलस. मार्वलस म्हणजे देखील वाह वाह, अद्भुत. मार्वलस याचा अर्थ वाह वाह, अद्भुत. म्हणजे एखाद्याने एखादी वेगळी गोष्ट केली, म्हणजे अशी की एखादा दगड आहे त्याच्यावर त्यांनी शिल्प काढलं, तर ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे म्हणून आपण त्यांना म्हणतो वाह वाह, अद्भुत, मार्वलस. अशा ठिकाणी मार्वलस असा शब्द वापरतो. त्यानंतर वेल डन, तर एखादा खेळामध्ये एखादा मुलगा चांगला खेळला तर आपण त्याला म्हणतो वेल डन, गुड, वेल डन. आणि ग्रेट. ग्रेट म्हणजे कोणतीही एखादी चांगली गोष्ट आपण केली, एखाद्याला मदत केली, तर त्या शिक्षकांचे म्हणणे ऐकले, एखाद्या व्यक्तीला मदत केली तर आपण त्या ठिकाणी ग्रेट, उत्कृष्ट अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरतो. तर बघा, अभिनंदन करताना कॉंग्रॅट्स, कॉंग्रॅच्युलेशन, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. एखाद्या म्हणजे मुलाचे किंवा एखाद्या मित्राचे कौतुक करत असताना एक्सलंट, वंडरफुल, मार्वलस, वेल डन, ग्रेट अशा प्रकारचे शब्दप्रयोग आपण करतो. आता यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याचाच भाग 2 की दुसऱ्याला सदिच्छा देताना
कोणते शब्द वापरणार आहे, आभार मानताना कोणते शब्द वापरायचे आहेत, आभार स्वीकारताना कोणते शब्द वापरायचे आहेत, विनंती करताना कोणते शब्द वापरायचे आहेत, हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या पुढच्या भागात. तर व्याकरणाचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.